आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे। मग इकडे मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुळकाला संजय राऊतच्या का मायाचा नवरा आहे का तो शेट्टी? त्याला मी आतंकवादी वाटतो का? अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही, बाकीच्याला काय पुळका येऊन राहिला? माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये, त्याला मोठी इजा पोहोचवी म्हणून नाहीये, त्याला फक्त एक सबक शिकावा म्हणून माझी सौम्य मारहाण आहे, सौम्य। मारहाणीचा जो काही आपल्याकडून प्रकार घडला, आपल्या मारहाणीचा जो काही प्रकार घडला त्यानंतर आज सामनामधून मोठी टीका करण्यात आली, चड्डी बनियान गँग करण्यात आला। त्या सामनाला कोण म्हणतो त्या संजय राऊतला चड्डी बनियान गँग? अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती। अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली, महाराष्ट्र नासवला, आमची तरुणाई बर्बाद केली। आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे। मग इकडे मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुळकाला संजय राऊतच्या का मायाचा नवरा आहे का तो शेट्टी? त्याला मी आतंकवादी वाटतो का? हा, जो शेट्टी आहे वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाऊ घालत होता, आज सिद्ध झालं आणि आज 79 प्रकारच्या त्रुटी म्हणजे 79 प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाल्यांनी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। हा माझा मोठा विजय आहे। एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फोडत नव्हतं, मनात सगळ्यांचे होतं, पण घंटा मांजराच्या गळ्यात बांधणार कोण? तो मी बांधला। मला मान्य आहे, मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता, पण त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रास्ता गलत था मगर मंजिल सही थी। मला कायदा हातात घ्यावा लागला, इच्छा नसताना घ्यावा लागला, कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती। तुमच्या राजीनाम्याची आता मागणी केली जात आहे, अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही, बाकीच्याला काय पुळका येऊन राहिला? ज्याला मारहाण झाली तो काही एक शब्द बोलत नाही, त्यांनी तक्रार पण दिली नाही। त्याला माहिती की त्यांनी आपण चूक केलेली, आपण आमदाराला जहर खाऊ घालून आलो होतो, आपण सगळ्या लोकांना विष खाऊ घालून आलो होतो, स्लो पॉइझनिंग देऊन आलो होतो। त्यांना मान्य आहे, त्यांना मान्य त्यांनी तक्रार दिली असती। ज्याच्यासोबत झालं तो काय बोलत नाही, हे चोट्टे कशाला बोलतात बाकीचे? ज्यांना मारहाण झाली ते दहशतीखाली आहेत आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधक करतात। पोलिसांनी कोण्या विचारात फिर्यादी व्हावं याच्या कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे। सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं। आणि माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये, त्याला मोठी इजा पोहोचवी म्हणून नाहीये, त्याला फक्त एक सबक शिकावा म्हणून माझी सौम्य मारहाण आहे, सौम्य। ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाहीये, धडा शिकवण्याकरता केलेली मारहाण आहे आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली।